तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये परत एकदा. आणि आता आहे ना आपण एक चॅलेंज घेतले आजच्या डेटमध्ये. तर आज ना आपल्याला आज कोणत्या हालतीमधून जॉब पाहिजे हां, त्याच्यामुळे ना आज आपल्याला फुल जेवढ्या बँक आहेत, जेवढ्या कंपन्या आहेत, सगळ्या कंपन्यामध्ये आज आज पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायचा आणि सगळ्याला इंटरव्ह्यू द्यायचा सगळ्या ठिकाणी. तर मला माहिती आहे बँकेमध्ये ना आपण ना तर असं परीक्षा थ्रू नाही तर अशा वॅकन्सीनुसार लागू शकतो, पण असं रँडमली तर मी जाऊन जॉबची ऑफर देईल. तर बघू काय होते ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आणि ही खूप मजासाठी पण खूप असं हे राहणार आहे की असं खूप असं म्हणजे एक असं वेगळा एक्सपिरियन्स राहणार आहे की मी फर्स्ट टाईम आज आज पूर्ण जेवढ्या बँक आहेत, जेवढ्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये जाऊन मी इंटरव्ह्यू देणार आहे. आज या लाईफचा एक लास्टचा पार्ट असेल, म्हणजे त्याच्यानंतर मग आपण दुसरंच काहीतरी करू. आता हे लास्ट ऑप्शन आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे, व्हिडिओ स्टार्ट करू आपण. आता आपण निघू मग बघू पहिला एक्सपिरियन्स काय होते ते. ठीक आहे, भेटू आपण ब्लॉगमध्ये भेटू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. ठीक आहे. आता ना आपण रिलायन्स कंपनीमध्ये आलो. तर मित्रांनो आता ना आपण ना त्या रिलायन्स कंपनीमध्ये चाललो आता आपण. तर तिथं जाऊन त्या मॅनेजरला भेटू, त्याला विचारू जॉब वगैरे कशी काय का. तर बघू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तर आपण जाऊ आता सध्याला मला. तर मित्रांनो आता रिझ्यूम दिला आहे. तर ते म्हणले सध्याला आता काही जॉब वॅकन्सी नाहीत म्हणले, पण असं तर कळवतो म्हणले. तर बघू, आपण वेट करू, त्यांचा वाट बघू. तर आपण आता नेक्स्ट लोकेशनवर जाऊ आणि बघू आपण काय होतं. आता ना इथे साईडला एक क्रोमा दिसायला आहे तिथं, ते क्रोमावर बघू आपण काय होतं ते. तर तिथं पण जाऊ, मॅनेजरला भेटू आणि त्या सरला विचारू जॉबची काय वॅकन्सी असेल तर. ठीक आहे, व्हिडिओ शूट करून जाऊ. तर मित्रांनो आपलं नेक्स्ट लोकेशन आहे क्रोमा, ही कंपनी आहे. तर मित्रांनो आता क्रोमा कंपनी आहे, तिथे जाऊन आपण रिझ्यूम देऊ आणि मॅनेजर सरला भेटू आणि त्यांना विचारू. ठीक आहे, काय होते बघू, रिझ्यूम दे. चला मित्रांनो, मदत होतो का आणि बघू काय होतं. ठीक मित्रांनो, तर दिला रिझ्यूम दिला आहे मी. तर बघू त्यांनी काय म्हणतात ते. आणि काय माहिती सांगतोच म्हणाले, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण ते ट्राय करू. अजून खूप कंपन्या आहेत, खूप बँक आहेत, त्याच्यामध्ये जाऊन ट्राय करू, बघू आपण. ठीक आहे, तर आता आपण जाऊ नेक्स्ट लोकेशनला. ठीक आहे, व्हिडिओसोबत राहा. आता नेक्स्ट लोकेशन आपलं SBIचं आहे. तर आपण आता मधात जाऊ. आणि तर मित्रांनो आता ना रिझ्यूम आहे आपला. तर आता मी SBIच्या बँकेत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन त्या सरला भेटू आणि जॉबचं रिकमेंड करू. तर काय होते बघू. सर असतील मदत, मग सर आपल्याला भेटले ना, मग सरला रिझ्यूम देऊन टाकू आणि बघू काय होते ते. आता मी SBIच्या बँकेत जाणार आहे, बघू काय. ठीक आहे. तर कसं आहे ना मित्रांनो, मला गेलो होतो मी. तर ते सर काय म्हणले, थोडी म्हणजे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे सर म्हणले आप कहाँ थे ज्ञानी बाबा. 5-10 मिनिटांनी म्हणजे अर्धा एक तासात नाही म्हणले. तर बोलू म्हणे, कारण ते सर आता कामात होते, त्याच्यामुळं ना मला ते करता नाही आलं, ते म्हणजे सरला बोलता नाही आलं, ते कामात होते. त्याच्यामुळं आपण ना नेक्स्ट लोकेशनला जाऊ आणि तिथं ट्राय करू. आपण जाताना बघू, सरला विचारू. तर आता सध्याला तर आपण इथं राहू देऊ, नंतर आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊ आणि तिथं बघू काय होतं ते. ठीक आहे, नेक्स्ट बँक. चलो. तर मित्रांनो ना आता कसं आपण यशवंत कॉलेजला आलो, बॅक डे. तर यशवंत कॉलेजला आलो, ज्यामध्ये तिथले लायब्ररी, त्याच्यामध्ये जॉब बघू. तर तिथे जाऊन बघू आपण. ठीक आहे, रिझ्यूमवर इथंच थांब, जाऊ नको कुठं. गाडी चाबी आहे का? ठीक आहे, राहू दे. तर मित्रांनो जाऊ मग. तर मित्रांनो तर रिझ्यूम तर दिलं आहे मी. तर सर काय आता हे संस्थेनुसार लागलं तर लागू शकते म्हणे, असं काय नाही म्हणजे वॅकन्सी नसतात म्हणे. तर तरी पण बघू, ट्राय तर केला आपण. काय माहिती, सरला बोललो, सर म्हणले ठीक आहे म्हणले, असं तर सांगतो म्हणले. तरी बघू, वाट बघू. ठीक आहे, तर आज जाऊ नेक्स्ट लोकेशनला भेटू. तर मित्रांनो आता आपल्याला नेक्स्ट लोकेशनला आलो. आता ना आपल्याला आता महिंद्रा कंपनीमध्ये आलो. तर तिथं जाऊन मग आपल्याला इथं रिझ्यूम देऊ आपण. तर बघू त्यांनी काय म्हणतात ते. चौथं आहे. आता तिथं जाऊ, मग बघू काय म्हणतात ते. ठीक आहे.
भेटू मला कंपनीमध्ये जाणार. बघू कंपनी खूप गाड्या आहेत तिथं. बघू आता एक एका कंपनीमध्ये जा. ऑफिस खरं तर ना आय टी आयवाले लोक लागतात. आय टी आयमध्ये ज्यांनी आय टी आय केलं आणि त्याला लागतात. आता बघू आपण कॅश काउंटर. हे कॅश काउंटर आहे. तर कुठे जाऊन भेटायचं का माहीत नाही मला. तर कसं आहे विचारपूस करून आल्याशिवाय पर्याय नाही. तर इथे सरचं ऑफिस आहे. जाऊन मध्ये बघू थांब आता. आणि ते सर म्हणले ते एका मॅडमचं नाव घेतलं होतं. तर त्या मॅडमला रिझ्यूम दिला आहे आता. आणि बघू आता इथं पण काय होते ते. हे आता ना चौथा आहे. चौथा रिझ्यूम दिला आहे आत्तापर्यंत. चौथा अजून आपल्याला खूप ठिकाणी जायचं आहे. म्हणून ना त्याला थांबावं लागेल. वेट करावं लागेल. एकदमच थोडी कोणी देणार त्याच्यामुळे बघू. मला असं वाटतं असं रँडम असं गेलं ना तर न असं देणार नाही कोणी. म्हणजे कसं कोणा थ्रू तरी गेलं ना तर भेटेल जॉब. अशी भेटणार नाही माहिती आहे. एवढं तर समजलं मला. एवढ्या साऱ्या जॉब असून पण कोणी एक जॉब देत नाही माझ्यासाठी. SBIचंच पाहिजे काय? ठीक आहे जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. बघू आपण खूप कंपनी आहेत. ट्राय करत राहू. बघू कुठं काय रिझल्ट येते ते. ठीक आहे चला नेक्स्ट लोकेशनला जाऊ. फायनली मित्रांनो मी जाऊन आलो. हालत बघू शकता तुम्ही. पूर्ण असं म्हणजे थकलो यार खूप. कारण दिला आहे रिझ्यूम दिला आहे मी सगळ्या ठिकाणी दिला आहे. ऑलमोस्ट 7-8 5-6 जण जर असेल तरी दिलं आहे मी. पण ते सगळे म्हणले का वॅकन्सी वगैरे नाहीत. तर आता त्यांनी जॉबवर देण्यावर हे असेल काय त्यांचं असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. तर असंच प्रयत्न करत राहू. भेटेल कधी ना कधीतरी भेटेल. देव कुठेतरी ठेवला असेल ना माझ्यासाठी काही. तर जाऊ द्या येईल. त्यांनी कॉल करतो म्हणजे कॉलची वाट बघू आपण. मग नाही आलं तर आपले प्रयत्न आपण चालू ठेवू. तर ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आणि नक्कीच तुम्हाला कळवतो जर मला जॉब लागली. जॉब लागली मला तर नक्की तुम्हाला कळवतो मी. तर त्याच्या कॉलची वाट बघू आता. तर व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. परत एकदा भेटू. चला आईपाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. बाय.